अतिवृष्टीनंतर ज्याची वाट महाराष्ट्रातला शेतकरी मोठी आशा लावून पाहत होता, त्या सरकारच्या आर्थिक मदतीची घोषणा सरकारने शेवटी केली आहे. त्यामध्ये महत्त्वाच्या कोणत्या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे याचीच माहिती या व्हिडिओत घेणार आहोत. तसेच यासाठीचे काही निकष आहेत आणि शेतकऱ्याला अपेक्षित मदत मिळते का याची ही माहिती आपण या व्हिडिओत घेऊयात. नमस्कार, मी दिनेश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा. 31,625 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. आजपर्यंतची ही सगळ्यात मोठी मदत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. यामध्ये कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18,500 रुपये, हंगामी बागायतीसाठी 27,000 तर बागायतीसाठी 32,500 रुपये मिळणार आहेत. यासोबतच विहिरींसाठी 30,000 रुपये मिळणार आहेत. ज्यांची घरं पूर्ण उद्ध्वस्त झाली त्यांना PM आवास योजनेअंतर्गत नवीन घर आणि ज्यांचं थोडं नुकसान झालं त्यांनाही आर्थिक मदत मिळणार आहे. ती किती असेल हे नंतर समोर येईल. ज्यांची जनावरं वाहून गेली किंवा मृत्यू पावली त्यांना प्रति जनावर 37,000 रुपये मदत केली जाणार आहे. यानंतर सगळ्यात मोठं नुकसान म्हणजेच ज्यांच्या जमिनीच वाहून गेल्या म्हणजे खरडून गेल्या, त्यातली माती वाहून गेली त्यांना प्रति हेक्टर 47,000 रुपये मदत दिली जाणार आहे. शिवाय मनरेगाच्या माध्यमातून 3 लाख रुपयांची अतिरिक्त मदत मिळणार आहे. सोबतच या व्यतिरिक्त पीक विमा कंपन्यांकडून दिला जाणारा पीक विमा या मदतीत भर म्हणून दिला जाईल, असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय रब्बी पिकासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर अशी मदत करण्यात येणार आहे. या भागातील विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात येणार आहे. ही देण्यात येणारी सर्व मदत झालेल्या पंचनाम्यांच्या आधारे केली जाईल. शिवाय किसान क्रेडिट कार्डचाही यामध्ये वापर केला जाणार आहे. जरी 31,000 कोटींची मदत घोषित जाहीर केली तरी त्यामध्ये 10,000 कोटी रुपये नेमके कोणकोणत्या इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणार आहेत याची माहिती अद्याप दिलेली नाही. शिवाय खरडून गेलेल्या जमिनीसाठी 3.5 लाख रुपये मदत सांगताना त्यातले 3 लाख रुपये मनरेगाच्या माध्यमातून मिळतील असं सांगण्यात आलं आहे. त्याच्या हातात कॅशमध्ये सध्या 47,000च येणार आहेत. मुळात या सगळ्या रकमा हेक्टरी का सांगतात तर यांना आकडा मोठा करायचा आहे म्हणून जमिनीच एकरात शिल्लक राहिलेला असताना मुद्दाम हेक्टरी मदत केल्याचं सांगितलं जातं. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी याच्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की हेडलाईन मॅनेजमेंटचा प्रयोग राज्य सरकारने केला आहे. सरकारने सांगितलं की कर्जवसुलीला स्थगिती आणि कर्जाचं पुनर्गठन करू, पण मुळात कर्जमाफीची हीच खरी योग्य वेळ होती. पण सरकारने त्यातून पळवाट काढली. कोल्हापूर सांगलीला पूर आला होता त्यावेळी NDRFच्या 4 पट मोबदला दिला गेला. मात्र विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला तशी मदत का दिली नाही? एका जनावराची किंमत 1 लाखाच्या पुढे आहे. विहिरीसाठी कमीत कमी 5 लाख रुपये खर्च येतो. अशात 30,000च्या आसपास मदत पुरेशी नाही. आम्हाला 100% नुकसान भरपाईची अपेक्षा होती, ती पूर्ण झालेली नाही. या ठिकाणी आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे जेवढ्या मोठ्या पॅकेजची घोषणा होते तेवढी मदत मिळतेच असं नाही. उदाहरणार्थ महाराष्ट्रात 2017 मध्ये जाहीर केलेल्या कर्जमाफीत 34,000 कोटींची तरतूद केलेली होती. मात्र अटी शर्तींसहित त्यातली 18,000 कोटींचीच मदत कर्जमाफीच्या स्वरूपात पुढच्या 2 वर्षात मिळाली होती. तर 2019 मध्ये जाहीर केलेली कर्जमाफी सुद्धा 25,000 कोटींची होती. मात्र प्रत्यक्षात पुढच्या 2 वर्षात 19,000 कोटींच्या आसपासच शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं. म्हणजे पॅकेज जाहीर करताना त्याची आकडेवारी ही फुगवून सांगण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. त्याचप्रमाणे हे जाहीर केलेले 31,000 कोटी रुपयाचं पॅकेज खरंच पूर्णपणे शेतकऱ्यांच्या कामाला येईल का हाही प्रश्न आहे. परंतु सध्या तरी लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या हातात काही ना काही मदत पोहोचावी हीच अपेक्षा सर्वांना आहे. दिवाळी आधी सर्वांना कॅश स्वरूपातील मदत पोहोचवण्याचं सरकारचं धोरण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. मंडळी, तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच घडामोडींच्या अपडेटसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.